वेल डन नीता वहिनी. हो जमलं की तुम्हाला. हो सावी, पण अगं तू मला हिंमत दिलीस ना म्हणून हे सगळं शक्य झालं बघ. बरं आता पटकन तिकडनं सटका. दामिनी मॅडम तुमच्या मागे येत आहेत. हा मागे. नीता वहिनी अहो पटकन तिकडनं सटका. दामिनी मॅडमने तुम्हाला पकडलं तर खूप मोठी गडबड होईल. पटकन जा. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. अगं सावी तू कुठे चालली? वहिनी अहो नीता वहिनीला वाचवणं गरजेचं आहे म्हणून चालली आहे. अगं पण नाही वहिनी, आता नीता वहिनी इम्पॉर्टंट आहे. दामिनी मॅडमने त्यांना पकडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुम्ही काळजी करू नका, मला काही नाही होणार. आलीच मी. कुठे गेली? ए ए थांब थांब. हॅलो वहिनी, मी आहे तुमच्या मागे. तुम्ही अजिबात घाबरू नका. जा जा जा. सावी मला खूप टेन्शन आलंय ग. दामिनी बाईंच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना? बिचाऱ्या त्या गरीब बाईच्या मागे पळतायत. सावी आई अजूनही मागत का? वहिनी हे बघा, घाबरू नका. ही वेळ टेन्शन घ्यायची नाहीये. शांत व्हा आणि पळत राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी दामिनी मॅडमला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. विश्वास ठेवा. ओके, आता एक काम करा, पुढे जा आणि उजवीकडे वळा. मी आहे तुमच्या मागे. हा थांब म्हटलं ना. ए थांब. सावी सावी आता काय करू मी? हॅलो, प्लॅन बी ऍक्टिव्हेट. कम फास्ट. थांब, मागे जाऊ नकोस. थांब. नीता वहिनी तयार राहा. सोडणार नाही मी तुला. माझ्याकडे गाडीचा नंबर आहे. माझ्याकडे गाडीचा नंबर आहे. तुझी
जीवे भरली नाही. कोण आहे ती? कोण आहे ती बाई? दामिनी मॅडम, या सावीला अंडर एस्टिमेट करायची हिम्मत करू नका. ही तर फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. हो मॅडम, आल्या 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 आल्या. मॅडम आले. मॅडम काय झालं मॅडम? कोणाला शोधताय का? अहो मॅडम कोणाच्या मागे पडत होत्या? कोण होत्या होत्या बाई? काय झालं मॅडम? कोण होत्या त्या बाई? कोण होतं? काय घडले का? अहो काय मॅडम झालं? कोणाच्या मागे पडत होत्या तुम्ही? काय? कोण होती ती बाई? बसा. काय करायचं तुम्हाला? नसत्या चौकशा. घराकडे घ्या. तुझा खेळ संपला. वहिनी, तुम्ही तर सॉलिडच आहात. मज्जाच आली मला. तुमचं करावं जितकं कौतुक कमी आहे बघा. हो पण आता जरा हळू बोला. कोणी ऐकलं तर उगाच गडबड व्हायची. कसली गडबड? नीतू, कसली गडबड? नाही, काही नाही. बर, कुठे गेला होता? आणि ह्या सावीला बाहेर का घेऊन गेला होता? आम्ही मंदिरात गेलो होतो. अरे वा, कालपर्यंत जिला हाक मारल्यावर ओ द्यायची अक्कल नव्हती, पटापटा उत्तर द्यायला लागली. बरं वाटायला लागले वाटतं. नाही असं काही नाही भाऊजी. ते सावीला बरं वाटावं ना म्हणून गेलो होतो मंदिरात तिला घेऊन. गुंगा बोला? बापरे, अवंती वहिनी, तुम्ही पण उत्तर द्यायला लागलात? बर, ठीक आहे. मंदिरात गेला होतात ना? कपाळावरचं कुंकू कुठे आहे? बर, ठीक आहे. प्रसाद दे. नीतू, तू प्रसाद देतेस का मी प्रसाद देऊ? आओ, नाही म्हणजे आम्ही मंदिरातच गेलो होतो, पण तिथे खूप गर्दी होती आणि पावसाचं वातावरण झालं होतं ना, म्हणून आम्ही लगेच निघून आलो. हो काय? मग मला अवी, चल बाळा. बाळा, आपण बाहेरून आलो की नाही? मग आधी हातपाय धुवायचे. चल, आलोच आम्ही. चल.
डॉक्टर साहेब नक्की झालंय काय? तुम्ही मला असं अर्जंटली डायरेक्ट क्लिनिकला का बोलवलं? काही सिरियस नाहीये ना? म्हणजे सावीला काही? मिस्टर मुजुमदार, रिलॅक्स. मला एक सांगा, रिसेंटली सावी मॅडमांच्या जेवणात काही बदल झालाय का? नाही, पण तुम्ही असं का विचारताय? सावी मॅडमांच्या ब्लड टेस्टमध्ये आपल्याला थॅलियमचं प्रमाण सापडले. थॅलियम? हो, त्यांच्या ब्लड टेस्टमध्ये थॅलियमचं प्रमाण सापडणं खूप स्ट्रेंज आहे. आणि त्याचं प्रमाण जर जास्त वाढलं तर सावी मॅडमना पॉयझनिंग होऊ शकतं. आणि मग त्यांना वाचवणं खूप कठीण होईल. असं कसं शक्य आहे डॉक्टर साहेब? म्हणजे आम्ही जे जेवतो तेच सावी जेवते. तेच तर मला कळत नाहीये. त्यांची काळजी घ्यायला हवी. त्या काय खात आहेत याच्यावर लक्ष ठेवायला हवं. आणि परत असं काही होऊ देऊ नका. हे डेंजरस असू शकतं त्यांच्यासाठी. सावी 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 अगं वहिनी, अहो काय झालं काय? एवढं गडबडीत का बरं आला तुम्ही? कारण आज तुझ्यामुळे जे झालंय ना त्याचा आनंद साजरा करायचा आहे आम्हाला. हे घे. अहो सावी, फक्त तुझ्यामुळे आज दामिनी मुजुमदारांच्या चेहऱ्यावर भीती बघितली. हो अगं, म्हणजे आम्हाला ना आज असं युद्ध जिंकल्यासारखं वाटतंय. ताई, तुम्हाला माहिती का तिकडे काय झालं? हे बघा, सुरुवातीला ना खरं मला खूप धडधडत होतं. म्हणजे मला आईंची भीतीच वाटली होती. म्हणजे जर मी पकडले गेले तर आई माझं काय करतील या विचारानेच मला भीती भरली होती. आणि ताई, तसंच झालं. आई जेव्हा माझ्या मागे लागला ना तेव्हा तेव्हा मला सुचतच नव्हतं की मी काय करू आणि काय नको. मला कळतच नव्हतं. पण मी 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 त्यावेळेस फक्त सावीच ऐकलं. ती जसं जसं म्हणत होती ना तसं तसं करत होते. आणि एका पॉइंटला ना एका पॉइंटला ताई असं वाटलं की संपलं, सगळं संपलं. आई मला पकडणार की काय मी घाबरले होते ताई. पण मग लक्षात आलं की मी जेवढी घाबरले ना त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आई घाबरल्या. नेहमी सगळ्यांवर अरेरावी करणाऱ्या, गुरमीने बोलणाऱ्या आई जेव्हा घाबरल्या ना ताई ताई त्यांना बघून मला असं झालं होतं की मी काय करू आणि काय नको. तो आनंद ना ताई मला शब्दात म्हणता येत नव्हता. आणि सावी, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय का? वहिनी, हे सगळं आपल्या तिघींमुळे शक्य झालंय. पण आता ही तर फक्त सुरुवात आहे. आता आईंची सुटका नाही. ताई, मी तुम्हाला दाखवू का तिथे एक्झॅक्टली काय घडलं ते? आणि इकडे
खरंच इतकी वर्ष या दोघींनी किती सहन केलं. या न्यायाच्या युद्धात मी जिंकण हरण मला नाही माहिती, पण आजच्या एका दिवसात यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आलाय, यांचा जो आत्मविश्वास वाढलाय, तो आता काही केल्या कमी होऊ द्यायचा नाही. दामिनी मॅडमच्या चेहऱ्यावरची भीती कमी होऊ द्यायची नाही. वहिनी अहो बास बास किती अहो आज तर फक्त पहिला दिवस आहे आणि इतक्या थुरवून चालायचं नाही आपल्याला. असू दे ग सावी, ह्या घरात लग्न करून आल्यापासून पहिल्यांदा एवढं मोकळेपणाने हसतोय आम्ही. पहिल्यांदा एवढा आनंद साजरा करतोय. जरा करू दे की ग. खरं आहे नीताचं, म्हणजे आज तर नीताला मी पहिल्यांदा इतक्या वर्षात भास्कर भाऊजींसमोर असं ताठ मानेने उभं राहून उत्तर देताना पाहिजे. आणि हे फक्त तुझ्यामुळे होतंय साथ. आणि याबद्दल वहिनी खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे. धरा. नाही सावी, मला हा आत्मविश्वास, हे धाडस तू दिलंय, त्यामुळे तुझं कौतुक व्हायला पाहिजे. तुला थँक्यू म्हणायचंय. तूच खा. थँक्यू. अगदी खरं आहे नीताचं. आम्ही तुला आजवर कधी बोललो नाही, पण तू या घरात येण्या आधीपासूनच ना आम्ही कायम म्हणायचो की सावीच या घरात यायला हवी. सावीच या घरातल्या कोंडमाऱ्यातनं आपल्याला मोकळं करू शकते. या घरातली परिस्थिती फक्त तीच बदलू शकते. आणि सावी, तू खरंच ते केलंस. तू ना फक्त आमची धाकटी जाऊ नाहीयेस, आमची खूप जवळची घट्ट मैत्रीण आहेस. जिला कायमच काही न सांगता सुद्धा आमचं दुःख कळत आलंय. तू ना गुरु आहेस आमची, जी कायमच आमच्या दोघींच्या पाठीशी अशी खंबीर उभी राहते, आम्हाला धाडस देते. खरंच थँक्यू सावी. वहिनी आता तुम्ही उगाच माझं कौतुक करू नका. खरं तर तुम्ही दोघी माझ्या सोबत आहात ना, म्हणून मी हे सगळं करू शकले बघा. बर बास, आता काय रडवणारस का तू आम्हाला? हा, आज दिवस आनंदाचा आहे, असं रडायचं नाही. ताई, मी काय म्हणते, आज काहीतरी गोडधोडाचं बनवूया काय? सावी, तुला काय आवडतं? खीर बनवूया काय? नाही बहिणी, अहो आत्ताच विजय साजरा करायचा नाही. अजून तर दामिनी मॅडमला सळू की पळू करून सोडायचं आपल्याला. मग मोठं सेलिब्रेशन करू. बर, चालतंय की आम्ही तयारच आहोत. तू आता फक्त मला सांग की उद्या काय करायचंय. उद्या वहिनी, अहो अजून आजचा दिवस कुठं संपलाय. आजची तर पूर्ण रात्र बाकी आहे. आता इथून पुढं दामिनी मॅडम प्रत्येक क्षण भीतीत घालवतील असं सळो की पळू करून सोडायचं त्यांना. चला लागा कामाला. अरे दादा, तुला दम आहे का नाही? थांब की जरा, आलो की. अरे गाडी चालवायला लागलोय, हे काय ट्रॅफिक मध्ये अडकलो. ए बाबा, गाडी बाजूला घ्यायची. चला आलो. सर आई,
काय का तुझी मीटिंग होती ना? अरे कोणी कोणी पाणी देईल का? मला तहान लागले. आई काय झालंय? कोण काय बोललंय काय तुला? दामिनी मुजुमदार तुझा खेळ आता संपला. तुला काय वाटलं गाडी स्क्रॅप मध्ये टाकली म्हणजे तू सुटलीस? लवकरच तुझा गुन्हा जगासमोर येणार आणि तू तू पकडली जाणार. आई तुझ्याशी बोलायला लागलोय, काय झालंय? काही नाही झालं मला. जरा शांत बसशील? तुला कामं नाही आहेत का? जा कामाला आणि मला जरा शांत बसू दे एकटीला. होय चाललोय. बघा तू चिडलेलीच असते. एक ग्लास पाणी आणायला एवढा वेळ लागणार का? आई हळू. हे तुला काय वेळ लागले का ग? का माझ्या डोक्यावर येऊन बसायचंय? नाही आई, तसं काही नाहीये. ते तुम्हाला सांगायचं राहिलं. मग अशी कोणीतरी बाई आली होती तुम्हाला भेटायला. बाई? कोण बाई आली होती? कशाला आली होती? काय विचारलं तिने तुला? माझ्याबद्दल चौकशी करत होती का? काय काय सांगितलंस माझ्याबद्दल? बोल अगं, बोल ना पटपट. अहो आई, बाई म्हणजे ती मागतकरी बाई होती. तिला जुनी कपडे आणि भांडी दिली. चालेल ना दिलेलं? आता असले फालतू प्रश्न मला विचारणार आहेस का? निघ इकडनं. पण आई, कोणीतरी बाई भेटायला आली असं म्हटल्यावर तुम्ही एवढा दचकलात का? म्हणजे दुसरं कोणीतरी येणार होतं का भेटायला? सांगा नाही, कोणी येणार होतं का दुसरं? आई आई बहिणी, आता आपला प्लॅन यशस्वी होत चाललाय. आता असंच आपल्याला कंटिन्यू करायचंय. आपण कुणालाही आपल्यावर संशय येता कामा नये. आपण जर पकडले गेलो ना तर मग तर काय?